ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये आपण पाहताय की ठाणे शहराचं रूप बदलतं आहे. मुख्यमंत्र्यांचं ठाणं बदलतं आहे. हे जे काही घोषणा वाक्य आहे हे फक्त घोषणेपुरता न राहता खऱ्या अर्थाने ठाण्यामध्ये बदल होतो आहे. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, यांच्या निर्देशानुसार महिलांचं जे काही धोरण आहे त्या संदर्भात सुद्धा अनेक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतले. त्यातलाच हा एक जो निर्णय घेतलेला आहे की परिवहनच्या तिकिटामध्ये ज्या काही महिला प्रवास करतात त्यांना अर्ध तिकीट आपण तो निर्णय घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी याकरता माननीय मीनाक्षी शिंदे मॅडम त्याकरता भेटलेले आहेत. त्यांनी आयुक्तांचं अभिनंदन पण केलेलं आहे. त्याचबरोबर ठाणे शहरामध्ये बऱ्याच दिवसापासून मागणी होती की अंत्यविधीकरता जी लागणारी लाकडं आहेत ती मोफत द्यावी. तो सुद्धा निर्णय माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार आयुक्तांनी घेतलेला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर जो धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना जी माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार महिलांना स्वयंरोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण यावर्षी राबवली. यावर्षीच्या सुद्धा येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर आरोग्यसेवा असेल, स्वच्छता असेल, या बाबतीतसुद्धा खूप चांगले निर्णय या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर एक पोलिसांकरता तात्काळ महिला पोलिसांना पोचता यावं याकरता ठाणे महानगरपालिकेच्या मार्फत पोलीस कमिशनर कार्यालयाला ज्या ॲक्टिव्ह आहे, जे महिला पोलीस त्या वापरू शकतात त्यासुद्धा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी तरतूद केलेली आहे. असे अनेक विकासाच्या दृष्टीने आणि ठाणे शहर बदलतं आहे या दृष्टीने, स्वच्छतेच्या दृष्टीने निर्णय घेतलेले आहेत, सार्वजनिक शौचालयाच्या दृष्टीने निर्णय घेतलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी लगेच सुरू करण्याच्या दृष्टीने आम्ही माननीय कमिशनर डॉक्टर अभिजित बांगर यांना भेटलेलो आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू होणार आहे. कारण आचारसंहिता लागणार आहे, त्याच्या आधी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. आणि जे ठाणं बदलतं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्देशानुसार, त्यामुळे आणि ठाण्याच्या काही समस्या असतील, प्रभागातील काही समस्या असतील, नगरसेवकांच्या वॉर्डातील समस्या असतील, या संदर्भात आज आम्ही आयुक्तांची भेट घेतलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये काहीतरी 30 ते 35 ॲक्टिवा आपण ठाणे पोलीस कमिशनर कार्यालयाला आपण देतो आहे. लवकरात त्या सुपूर्द केल्या जातील. सर, काही दिवसांवरती आचारसंहिता लागणार आहे, पण जागा वाटपाचा तिढा अजून देखील सुटलेला नाही आहे. विनय सहस्त्रबुद्धे असतील, संजीव नाईक असतील, हे अजूनही किंवा भाजप ठाणे लोकसभा जागेवरती अजूनही ठाम आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी ही महायुती आहे आणि प्रत्येकाला वाटतं माझ्या प्रत्येक ठिकाणची जागा आपल्या पक्षाला मिळावी. त्यानुसार प्रत्येकजण मागणी करतो आहे. त्यामुळे आमचे वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना शब्द दिलेल्या महाराष्ट्रामध्ये 45च्या वरती जागा निवडून आणायच्यात. त्याकरता ठाण्यातील जागा सर्वात जास्त मतांनी निवडून येईल या दृष्टीने आम्ही काम करतो आहे. या ठिकाणी हा माझा तो माझा करावासा असं आम्हाला वाटत नाही. प्रत्येकजण नमो सैनिक म्हणून आम्ही काम करणार आहोत. नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याच्या दृष्टीने ठाण्याचा वाटा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मताधिक्याचा असावा या दृष्टीने आम्ही काम करतो आहे. सीट कुणालाही मिळावी आम्ही त्याचं काम करण्यासाठी आणि तन मन धन सगळं वापरून त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. रवींद्र वायकरांचा काल तुमच्या पक्षात प्रवेश झालेला आहे. यावरनं संजय राऊत यांनी मोठी टीका केलेली आहे. वायकरांवरती ईडी कारवाई झाली, घोटाळ्याचे मोठे आरोप झाले आणि तुमच्या पक्षात आल्याच्या नंतर ते निरमा पावडरसारखे स्वच्छ झाले असं त्यांनी म्हटलं. संजय राऊत यांच्यावरती सुद्धा ईडीची कारवाई झालेली आहे. ते आत होते. मग ज्याच्यावर ईडीची कारवाई असेल किंवा ज्याच्यावर ईडीची नोटीस असेल, वायकरांना तर ईडीची नोटीस आली, त्याची चौकशी सुरू आहे. आणि जर त्यांना जर दोषी समजत असतील संजय राऊत, कालपर्यंत रवींद्र वायकराच्या तळहातावरच्या फोडासारखे होते. बहुतेक संजय राऊत घाबरलेत कारण रवींद्र वायकरांच्या मुठ्ठीमध्ये खूप काही आहे. त्यांनी जर अशी मूठ उघडली तर कदाचित मोठा विस्फोट होईल म्हणून संजय राऊत घाबरले असतील. आणि संजय राऊत तर आतमध्ये होते, ते जर त्यांना दोषी समजत असतील तर आपण तर महादोषी आहात.
आपण पहिला आपला विचार करावा आणि घाबरणारच, कारण वायकर साहेबांकडे बऱ्याचशा मातोश्री असतील आणि त्याचबरोबर संजय राऊत असतील, बऱ्याचशा त्यांचं पोटामध्ये खूप काही दडलेलं आहे. ते घाबरले असतील की कदाचित वायकर साहेब बाहेर काढतील. संजय राऊत साहेब घाबरू नका, काय होणार नाही तसं. पक्षात येण्यासाठी वायकरांवरती मोठा दबाव टाकला गेला, त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या फॅमिलीला डिस्टर्ब करण्यात आला असं देखील त्यांनी सांगितलं, त्यामुळे त्यांना तिकडे जावं लागलं. रवींद्र वायकरांनी काल सांगितलेलं आहेच की का त्यांनी शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर प्रवेश केला. त्यामुळे संजय राऊतांचं असंच आहे, कालपर्यंत ते वायकर साहेब चांगले होते, आज ते वाईट आहेत. असो, संजय राऊत विनाशकाले विपरीत बुद्धी ती संजय राऊतांना आलेली आहे. संजय राऊतांमुळे जी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना घडवली होती हिंदुत्ववादी विचाराची, ती शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारांच्या वळचणीला त्यांनी ती शिवसेना नेऊन ठेवलेली आहे. आणि तिचे असे हाल पाहून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे आणि त्या भूमिकेसोबत सर्वजण आता येत आहेत. सर, ठाणे लोकसभेसाठी रवींद्र पाटलात असेल किंवा तुमचं नाव जे आहे ते गेल्या 8 दिवसांपासून चर्चेत आहे, परंतु नाव जे आहे ते लोकसभेसाठी निश्चित झालेलं आहे. नेमका या नावांवरती शिक्कामोर्तब केव्हा होणार? नाव चर्चेत असतं म्हणजे काय, मला काही कल्पना नाही. नक्की काय, कुठे चर्चा, म्हणजे कुठं काही ठिकाण आहे का या ठिकाणी चर्चा आहे? मी काही चर्चेत नाही आहे. मी ह्या चर्चेच्या इच्छुक वगैरे हा विषय माझ्या दृष्टीने नाही आहे. मी एक कार्यकर्ता आहे, गेले 1.5 ते 2 वर्ष याच्या आधीपासून शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून काम करतो आहे. आमचा पक्ष जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाचं तंतोतंत पालन करणं हे माझं काम समजतो. त्यामुळे चर्चा वगैरे माझ्या दृष्टीने काय नाही आहे. साहेब, 5 मिनिटापूर्वी आपण सांगितलं की परिवहन सेवेमध्ये म्हणजे ठाणे महानगरपालिका पोलिसांना गाड्या देणार ॲक्टिव्ह, परंतु परिवहन सेवेचे करोडो रुपये जे आहेत ते गृह विभागाकडनं येणं बाकी आहे. त्यासाठी कुठल्या प्रकारे प्रयत्न केले जातात? नक्कीच प्रयत्न केले जातात. मी स्वतः यापूर्वीसुद्धा पत्र कमिशनर साहेबांना, ती पण शासकीय सेवाच आहे. पोलीस पण काय प्रॉफिट मार्जिन कंपनी नाही आहे. गृह खातं ही सेवाच आहे. ठीक आहे, जे काय आहे ते येईल त्यांचं, पण ठीक आहे, प्रॉफिट मेकिंग कंपनी नाही. म्हणजे कुठल्या एखाद्या कोणाला तरी कर्ज दिलं आहे आणि तो कर्जाची वसुली करायचा असा विषय नाही. पोलीससुद्धा प्रामाणिकपणे काम करत असतात. पोलीस खातं त्याचं पैसे देत असतं जे काही परिवहन सेवेमध्ये प्रवास करतात. होईल तो विषय. एवढं काही असा काही सिरियस विषय नाही आहे की कोणाचे काही पैसे कोणी लुबाडलेले नाही आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.